सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता सत्याला आर्यन हा एक लोकेशन पाठवतो आणि सत्याला भेटायला बोलवतो. तर इकडे मंजूला पण त्याने धमकावलेलं असतं आणि मंजूला पण त्याने भेटायला बोलवलेलं असतं. आणि आता मंजू पण इकडे तयार होते आणि ती आता त्या आर्यनला भेटायला जायला निघली असते. सत्या आणि मंजू खाली येतात. तर आता लगेच मंजू म्हणते की कुठे चाललं आहे सत्य तू? तर सत्या म्हणतो बाहेर चाललो आहे. तर सत्याची आता काय वाघ तुम्ही कुठे चालला आहात? तर ती म्हणते की काही नाही, अरे आईकडे त्यांच्याकडे गेले नाही, खूप दिवस झाले, मला तिकडे जायचं होतं. तर त्यांचं खरंच का? तर आता लगेच सांगतो की हो खरंच. तर आता लगेच सत्या म्हणतो चला वाघमारे मी तुम्हाला सोडतो मग जाता जाता. तर मंजू म्हणते नाही सत्या, जाईल मी माझी नको तू येऊ असं म्हणते. आणि आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे मग वाघमारे आला असं सोडायला. तर ते म्हणतं की नाही जा तुम्ही. तर आता लगेच सत्याला जा म्हणते आणि मंजू तिच्या बुलेटवर निघते, सत्य त्याच्या गाडीवरती निघतात, दोघे जातात तिथून. तर इकडं जी आई असते सपना आता तिथे बघते सत्य आणि मंजू वेगवेगळ्या गाडीवर जात आहेत वेगवेगळ्या दिशेने. तर ती मम्मी साहेबांकडे पळत येते आणि म्हणते की मम्मी साहेब तुम्हाला काहीतरी सांगायचं. मम्मी साहेब तर सपने काय झालं? तू मला सुईनं रगवून देते की नाही गं? नुसती ती नाही दाई ती आणि माझं डोकं खाते. काय चाललं तुझं सपने? तर सपना म्हणते अहो मम्मी साहेब नको सांगू का मग तुम्हाला मी काय झालं आहे? तर मम्मी साहेब म्हणतात बोल काय झालं आहे? तर आता लगेच ती म्हणते की हे बघा असं झालं आहे की नाही का, तुम्हाला माहिती का सत्यदादा आणि जी मंजू आपले सत्यजित भाऊजी आणि मंजी ना तिने बुलेट दाऊबाई त्या दोघं नाही का वेगवेगळ्या गाडीवर गेलेत. कुठे गेले असतील ते दोघं? तर मम्मी साहेब म्हणतात जाऊ दे ना मग, त्यांचे वेगळे कामाला वेगळ्याच गाडीवर जाते ना ते. तर आता ते म्हणते की तसं नाही हो, पण नक्कीच हे काहीतरी प्लॅन असणार आहे दोघांमध्ये असं म्हणत असतात. तर मम्मी साहेब म्हणतात असं म्हणते का सपने? तर आता लगेच मम्मी साहेब लगेच फोन लावतात आणि एका माणसाला सांगतात त्या दोघांवरती लक्ष ठेवायला, कुठे जातात कुठे नाही. तर आता त्या म्हणतात की ठीक आहे त्या माणसांवरती लक्ष ठेवा. तर आता इकडं सत्य आणि मंजू वेगवेगळ्या दिशेने जातात. तर इकडं सत्या एका ठिकाणी येतो ज्या लोकेशनवरतीच तिथे बोलवलेलं असतं आर्यने तिथे. आणि इकडं मंजू आर्यनने जिथे बोलवलं गोडाऊनमध्ये त्या गोडाऊनमध्ये येते. आणि इकडं मम्मी साहेबांना पुन्हा फोन येतो आणि सगळं तो माणूस म्हणतो की वेगवेगळ्या दिशेने गेले आहेत ते दोघे पण असं म्हणतो. तर आता लगेच इकडं सत्य त्या ठिकाणी येतो, इकडे तिकडे बघतो आर्यनला, पण तिथे आर्यन कोणीच नसतो. सत्य आर्यनला फोन लावतो पण तो फोन बंद करून ठेवला असतो. तर इकडे आता जी मंजू आहे ती गार्डनमध्ये घुसते आणि ती म्हणते की कुठे गेलास आर्यन? ती गन का लावते कमराचे पाहिला, पण ती म्हणते आता सस्पेंड आहे, माझ्याकडे गन नाही, माझ्या लक्षात नव्हतं राहिलं असं म्हणते. आतमध्ये येते त्याला हातोडा उचलते आणि म्हणते कुठे लपून का बसलास रे, ये ना समोर असं म्हणते. आणि आर्यन आता समोर येतो, म्हणतो की मंजिरी अगं लगेच आलीस मला भेटायला, बघ किती घाईघाईने आली ना तू मला भेटायला, मला खरंच खूप भारी वाटलं तू मला भेटायला आली आहेस. तर आता लगेच ती म्हणते की हो ना, तुला भारी वाटलं रे भेटायला आले मी तुला, तर असं म्हणते. आणि आता लगेच मंजू म्हणते की हे बघ आर्यन, तुला सोडणार नाही आहे मी, बरं झालं माझ्या समोर आलास, त्या दिवशी जेवढं तुडवलं ना त्याच्यापेक्षा जास्त तुडवणार तुला मी आज असं म्हणते. आणि हातोडा घेऊन त्याच्यावर मारायला धावत असते. तेवढ्यात तिकडून आर्यन म्हणतो थांब मंजिरी, मला तुझी लय दिवसाची इच्छा होती तुला बघण्याची, पण काय गं नाही झाली, आज पूर्ण झाली, बरं झालं आपण दोघं एकत्र भेटलो. हे बघ म्हणजे मंजू तुला आता मी तुझं स्वागत करायला नको का? तर आता तो म्हणतो की तुझं स्वागत करतो मंजू मी असं म्हणतो. आणि आता तो तिथे जो गोडाऊन असतं त्या गोडाऊनमधून तिथून मिरची पावडरचं जो हे असतं मिरची पावडर, तिथून तो दोरी ओढतो आणि ती मिरची पावडर सगळी मंजूच्या तोंडावर येऊन पडते खाली. मंजू आता खूप मोठे ओरडायला लागते. मंजू पण ती आई गं बापरे गं वाचवा कुणीतरी असं म्हणत असते, खूप मोठ्याने ओरडत असते. आणि आता आर्यन हसायला लागतो मोठे म्हणतो की आता कळेल तुला मला काय त्रास होत होता, तुला असा त्रास होतोय ना, असाच त्रास मला सत्याला तुला एकत्र बघताना झाला होता, मला खूप राग येतो सत्याला तुला एकत्र बघितल्यावरती असं म्हणतो. आणि आता लगेच ते सगळी मंजू खूप ओरडत असते तिथे. तर इकडे जो सत्य आहे तो सत्य आता तिथे येतो आणि सत्य बघतो मंजू कुठं गेली असेल, पण तू वाघमारे कुठं गेले असेल असं विचार करतो आणि तो पण तिकडे यायला लागतो. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.